करायचं मार्किंग करताना, तुम्हाला काय सांगितलं तर तुमचं चुकलंय हे. ज्या वेळेस तुम्ही बॅक साईड करताय त्यावेळेस तुमचं बॅक साईडचं मेजरमेंट परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही ब्लाऊज ठेवताना जर चुकला तर हे पॉइंट तुमचे चुकणार आहेत. एकदा चेक करायचं की तुम्ही इथे 2.5 घेतले म्हणजे फोल्ड केल्यानंतर तुमच्या तिकडे 5 आलं पाहिजे असं लाईन मध्ये. तर ते पहिलं चेक करा, कारण बॅक साईड चुकली तर तुमचं थोडासा प्रॉब्लेम होतो, थोडं नाही पूर्णच प्रॉब्लेम होतो. हाताचं मॅनेज होऊन जातं कारण हाताला इकडे डायरेक्ट फिटिंग वगैरे पॉइंट येतात, पण बॅक साईडचं काय असतं प्रॉपर मिडलच असतं. तुमचं एकदा हा शेप चुकला ना, बरं मगाशी कसा झाला तुमचा एकदम असा तिरका झाला, मग तो इथलाच मेन पॉइंट असतो आपला. इथे जो असतो शोल्डरचा तो पॉइंट महत्वाचा असतो. शोल्डर एकदा चुकलं तर मग हे खालचं पण चुकतं, मग एवढीसा गळा होतो. ठीक आहे. बॅक साईडचा फोल्ड मध्ये तुम्हाला जर हा फॅब्रिक व्यवस्थित नसेल, आता हा आपला नॉर्मल आहे, हा फिक्स बसतो, पण तुमचे जे कस्टमर्स घेऊन येतील ते फॅब्रिक खूप असे फुगणारे असतील किंवा काय असतील तर त्यावेळेस पिन्सचा यूज करा. ह्या फोल्डला तुम्ही पिन्स लावा. ठीक आहे. आणि फोल्ड करताना ही तर प्रॉपर असं हे करून घ्या की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस फोल्ड बघतात ना, जेव्हा फोल्ड करतात ना तेव्हा हे पण चेक करा असं, बाबा मी इथेच फोल्ड करतेय का, बरोबर मी तिकडे पकडलंय का. पहिले चेक करून घ्या की तिकडेच फोल्ड होतं का, मग टॅपिंग करा. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या जर तुम्ही फॉलो नाही केल्या तर तुमचं बरंच काम चुकू शकतं. ठीक आहे. हँडचं मॅनेज होऊन जातं, पण बॅक साईड खूप महत्वाचं आहे.